नमस्कार. रोखठोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. काळ्या पैशाच्या विरोधात सध्या जोरदार मोहीम सुरू आहे. पण हाच काळा पैसा निवडणुकीत किंवा निवडणुका लढवण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे हे अगदी उघडगुपित आहे. सगळेच राजकीय पक्ष अज्ञात अशा देणगीदारांकडून पक्षनिधीच्या नावाखाली करोडो रुपये गोळा करतात. एकीकडे सरकार तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांकडून त्याच्या कष्टाच्या कमाईच्या पैचा हिशोब सध्या मागते. आणि दुसरीकडे राजकीय पक्षांकडे एवढा करोडोचा निधी कसा जमा झाला याबाबत कोणत्याही स्वरूपाची विचारणा केली जात नाहीये. कारण राजकीय पक्षांना कायद्यानुसार देण्यात आलेल्या सवलती, आता कोणता कायदा आहे? 20,000 रुपयापर्यंतच्या देणग्या देणाऱ्यांची नावं जाहीर करायचं कोणतंही बंधन राजकीय पक्षांना नाही. आयकर कायद्यानुसार राजकीय पक्षांना करमाफी तर देण्यात आली आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी आपल्या जमा खर्चाचा हिशेब सादर करावा असं बंधन पण आहे. पण किती राजकीय पक्ष वेळच्या वेळी असे हिशोब देतात? किती राजकीय वेळच्या वेळी आपले टॅक्स रिटर्न्स फाईल करतात? ADR या संस्थेच्या अहवालानुसार गेल्या 3 लोकसभा निवडणुकांच्या आधी या देशातल्या जनतेनं, गोरगरीब जनतेनं तब्बल 2,25,000 कोटी रुपये पक्षनिधी म्हणून वेगवेगळ्या राजकीय पक्षांना दिले. राजकीय पक्षांना उदारपणे देणग्या देण्याएवढी जनता खरोखरच त्यांच्या कारभारावर आणि त्यांच्या पारदर्शीपणावर फिदा झाली आहे. यापैकी बहुसंख्य देणग्या या अडल्या नडल्या उद्योगपतींकडून, व्यापारी वर्गाकडून वसूल केल्या जातात. या 2,25,000 कोटी रुपयांपैकी तब्बल 85% देणगीदारांची नावं ही जाहीर करावीच लागत नाहीत, गुप्त ठेवण्यात येतात. हीच काय ती राजकीय पक्षांची पारदर्शकता? ADR संस्थेच्या अहवालातली ही माहिती अचंबित करणारी, चक्रावून टाकणारी आहे. अगदी 20,000वरच्या देणगी देणाऱ्यांचे पॅन कार्ड, नंबर, पत्ते हे सगळं कोणत्या माध्यमातून तरी पैसे दिले, म्हणजे कॅश दिले का चेक दिले, ही माहिती कधीच उघड केली जात नाही. निवडणुकीच्या 60 ते 70 दिवस आधी हे करोडो रुपये गोळा केले जातात. ते कोणत्या स्वरूपात गोळा होतात? या सगळ्या प्रकाराला चाप लावण्याकरता निवडणूक आयोगानं आता पुढाकार घेतलाय. 2,000 रुपयांवरच्या सगळ्या देणगीदारांची नावं जाहीर करावीत अशी महत्वाची शिफारस निवडणूक आयोगानं केंद्र सरकारला केली आहे. आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या कानपूरमधल्या सभेत भाषणात निवडणूक आयोगाच्या या शिफारसीचं स्वागत केलंय. यामुळे हे प्रकरण आता गंभीर आहे. आता राजकीय पक्षांना हा नियम सरकार खरोखरच लागू करणार का, हा सवाल आहे. राजकीय पक्ष आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये खरंच पारदर्शकता आणणार का? सगळे राजकीय पक्ष ही बंधनं स्वीकारतील का? आणि स्वीकारलीच तर निवडणुकीसाठी लागणारा भरमसाठ खर्च सरकार देणार आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. पारदर्शकतेचं मृगजळ. पारदर्शकतेचं मृगजळ. प्रथम पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1,000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर रोख रकमेच्या व्यवहारांवर अनेक निर्बंध आलेत. यापुढे केवळ 15 लाख रुपयेच घरात ठेवता येतील अशी तरतूद करण्याबाबतही सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. या निर्णयाचा जोरदार फटका सामान्य जनतेला बसतोय. याउलट राजकीय पक्षांना मात्र नोटबंदीतून सूट देण्यात आली आहे. आयकर कायद्यातल्या तरतुदीनुसार राजकीय पक्षांच्या उत्पन्नावर कर सवलत मिळते. नोटाबंदीनंतर अशा प्रकारे केवळ कर सवलती मिळण्यासाठी राजकीय पक्षांचं पेव फुटू शकतं अशी भीती आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं काही महत्त्वपूर्ण शिफारसी केंद्र सरकारकडे केल्या आहेत. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या गुप्त देणग्यांवर सध्या कोणताही अंकुश नाही. 20,000 रुपयांच्या आतल्या देणगीदारांची नावं जाहीर करण्याचं बंधन राजकीय पक्षांवर नाही. त्यामुळे अज्ञात देणगीदारांच्या माध्यमातून गुप्त पक्षनिधी गोळा होतो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगानं पुढाकार घेतलाय. 2,000वरील गुप्त देणग्यांवर बंदी घालण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निवडणूक आयोगाच्या या सूचनेचं स्वागत केलंय. आज हमारे देश के चुनाव आयोग का भी अभिनंदन करता हूं. उन्होंने देश के राजनीतिक दलों को भी काले धन से मुक्ति के लिए आह्वान किया. राजकीय पक्षांनी मिळणाऱ्या गुप्त पक्षनिधीचा वापर निवडणुकांमध्ये मतदारांना लक्ष्मी दर्शन देण्यासाठी होतो. निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनेची अंमलबजावणी झाल्यास त्याला थोडाफार चाप लागेल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.
पारदर्शकतेचं मृगजळ या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी आपल्याबरोबर आहेत. विश्वंभरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर हे देखील आपल्याबरोबर आहेत आणि जनार्दन चांदूरकर, काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते जनार्दन चांदूरकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. जो मुख्य प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत तो मुख्य प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुख्य प्रश्न आहे, राजकीय पक्षांचे व्यवहार पारदर्शक कधी होणार? राजकीय पक्षांचे व्यवहार पारदर्शक कधी होणार? आपल्यासोबत विश्वंभर चौधरी आहेत सध्या. विश्वंभर चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. जनार्दन चांदूरकर, आज पंतप्रधानांनी 2000च्या वरच्या देणग्या या देणगीदारांच्या नावासकट जाहीर करण्याची जी एक सूचना केंद्र सरकारला इलेक्शन कमिशननी केलेली आहे त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे ही सूचना अंमलात येण्याची शक्यता आता आणखीन बळकट झाली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय, जनार्दन चांदूरकर? इलेक्शन कमिशन जे आहे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे देशाच्या निवडणुका घेत असतं आणि त्यामध्ये असलेल्या कायद्याप्रमाणे 20,000 रुपयापर्यंत आपण मग सांगितल्याप्रमाणे 20,000 रुपयापर्यंतच्या देणग्यावरती डोनेशन नव्हतं आणि तो ऍम्बिट असा कमी करून 2,000 वरती करण्याचा प्रस्ताव हा इलेक्शन कमिशननं केंद्र सरकारकडे मांडलेला आहे आणि इट इज अ वेलकम सजेशन. ही अत्यंत चांगली सूचना आहे. परंतु हे असं होईल का? देशाच्या पार्लमेंटमध्ये अशा पद्धतीने त्याच्यावरती कारवाई होईल आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल का? 13A ठिकाणी हा बदल त्या ठिकाणी अमेंडमेंट येईल का, हा प्रश्न आहे. आणि प्रश्न असा आहे की पॉलिटिकल पार्टीजनी अशा पद्धतीचं इलिगल डोनेशन 20,000 रुपयाच्या पेक्षा जास्त जमा करायचं आणि त्याच्यामध्ये आपण मगाशी म्हणाला त्याप्रमाणे विशेषतः कॉर्पोरेट लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असायचा. ते अजूनपर्यंतची गेल्या बऱ्याच वर्षानंतरची त्यांना खुश करण्याचं काय आपण म्हणाला त्याप्रमाणे ही सरकारकडून प्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ती झाली पण असेल आणि त्याच्यामध्ये आता सूचना जर असेल इलेक्शन कमिशनची ती केली पाहिजे. परंतु त्याचबरोबर याबाबत मला वाटतं 10-11 वर्षापूर्वी इलेक्शन कमिशननं असा सिमिलर प्रस्ताव दिला होता आणि लोकसभेमध्ये जी चर्चा झाली होती त्या चर्चेच्या वेळेला विशेषतः कम्युनिस्ट पक्षाच्याकडून बाजू मांडण्यात आली होती की इलेक्शनचं फंडिंग जे आहे त्यानं स्टेटनंच करायला पाहिजे आणि इट इज अ स्टेट ड्युटी टू फंड इलेक्शन इन इंडिया. स्टेट फंडेड इलेक्शन असायला पाहिजे असंही आता जनार्दन चांदूरकर म्हणतात. आपल्या सोबत विश्वंभर चौधरी आहेत. विश्वंभर चौधरी, आज पंतप्रधानांनी या संदर्भात सभेमध्ये वक्तव्य केल्यानंतर याचं गांभीर्य वाढलेलं आहे. खरोखरच 2,000च्या वरच्या आलेल्या देणग्या त्यांच्या देणगीदारांच्या नावासकट, त्याच्या पत्त्यासकट, पॅन कार्डासकट जाहीर करायची सक्ती आता होऊ शकते अशा प्रकारची आता शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच एक प्रकारे राजकीय पक्षांच्या व्यवहारात पारदर्शकता येईल असं आज निश्चितपणे वाटू लागलंय. आपली पहिली प्रतिक्रिया? मी फक्त नोंद करतोय, श्रेय वगैरे घेण्याचा काही प्रश्न नाही. आम्ही काही कोणी राजकीय पक्ष नाही त्यामुळे श्रेयाचा प्रश्न नाही. परंतु मी नोंद फक्त अशी करतो की आदरणीय अण्णा याबाबत 2 वेळा मुख्य निर्वाचन आयुक्तांना भेटले होते आणि अण्णांनी ही मागणी लावून धरली की मुख्यतः 20,000 पर्यंतच्या ज्या देणग्यांमधला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आता सोल्युशन काढायची वेळ आलेली आहे. मला असं सांगितलं पाहिजे की जी मुख्य मागणी आहे ती अशी आहे की 2,000 असो की 5,000 असो, खरं म्हणजे नावानिशी आणि पॅन कार्डसह अशा प्रकारच्या देणग्या या स्वीकारायला पाहिजेत प्रत्येक पक्षाने, असं आमचं म्हणणं आहे. 20,000च्या मध्ये खरोखर नाव न देण्याची खरं म्हणजे एक प्रकारे मुभा होती आणि त्यामुळं 20,000च्या आतलेच बहुतेक देणगीदार असायचे हे आता आपण आकडेवारीनिशी सांगितलेलं आहे. परंतु मुद्दा असा आहे की 20,000ला बायफर्केट करताना 1 लाखाची देणगी ही 5 लोकांच्या नावे केली जायची. आता कदाचित ती जास्त लोकांच्या नावे करायला लागेल, म्हणजे आता ती 50 लोकांच्या नावे करायला लागेल.
परंतु ते करत असताना म्हणजे मी या निर्णयाचं स्वागत करतो. हे निवडणूक आयोगाने जे पाऊल उचललं ते अत्यंत योग्य आहे, ते उचलायला पाहिजे होतं. मी यासंबंधी परवाच लिहिलं की मी खरं म्हणजे एक पक्षच काढायच्या विचारात होतो जो निवडणुका लढवणार नाही, फक्त टॅक्स बेनिफिट घेत राहील, अशी मी फेसबुकवर जाहीर पोस्ट त्याबद्दल लिहिली होती. त्यामुळे या गोष्टीचं प्रत्येक कार्यकर्ता स्वागतच करेल, चांगले पक्षही त्याचं स्वागतच करतील. ही गोष्ट व्हायला पाहिजे. पंतप्रधानांनी त्याचं स्वागत केलं ही पण आनंदाची गोष्ट आहे. परंतु ते होताना 2000चं सुद्धा खरं म्हणजे 2000चे सुद्धा 50 लोक दाखवता येतात, कारण देशाची 125 कोटी जनता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यामध्ये नाव लिहिण्याची सक्ती आणि पॅन कार्डची सक्ती या दोन गोष्टी कराव्यात. मग थोडीशी त्याची मर्यादा 2000 नसेल तर 3000 असेल, त्यांनी काही फरक पडणार नाही. परंतु ही स्वागतार्ह गोष्ट आहे. देशामध्ये निवडणूक रचनेत बदल होतो, ही गोष्ट आनंदाची. इलेक्टोरल रिफॉर्म्स हे आता सुरू झालेत असं समजायला आपण काही हरकत नाही. जनतेच्या रेट्याने ते आणखी पुढे जातील. पक्षांनी पण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत. अजित अभ्यंकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर आहेत. अजित अभ्यंकर, भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो, डावे असो, उजवे असो, आपल्या निधीचा स्रोत जाहीर करणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत अडचणीचं काम असतं. याचं कारण निवडणुकीच्या आधी 60 ते 70 दिवसामध्ये 90% पैसे गोळा केले जातात आणि ते उद्योगपतींकडनंच केले जातात. फक्त ते दाखवायची अडचण असते. म्हणून देणग्या 20,000च्या आतल्या अनेक खोट्या बोगस पावत्या करून सगळेच राजकीय पक्ष करत असतात. याबद्दल आपला अनुभव काय आहे अजित अभ्यंकर? येस, तुम्ही जे बोलताय ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा डाव्या पक्षांना लागू होत नाही. कारण आमच्या पक्षाचा निधी हा इलेक्शन इयर सोडून हा मुख्यतः हा आमचे जे पक्ष सभासद आहेत की ज्यांचे तुम्हाला माहिती आहे की आमच्या पक्षाचा जो बेस आहे तो कामगार, असंघटित कामगार, शेतकरी आहे, म्हणजे काम करणारे शेतकरी आहे. त्यांच्याकडनं आम्ही दरवर्षी त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात ते लेवी घेतो. तो लेवी हा शब्द सगळ्या भारतामध्ये सगळ्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना कळतो. त्याच्याशिवाय त्याचं सभासदत्व टिकूच शकत नाही. म्हणजे ही कॅनॉट रिन्यू हिज मेंबरशिप विदाऊट दॅट. आणि ते उत्पन्नाच्या प्रमाणात असते. म्हणजे हे एकदम आमचे 40% उत्पन्न त्याच्यामधून येतं. तेव्हा ते याचा तपशील मी अजून खूप जास्त काही सांगू शकतो आणि तो प्रत्येक वर्षाचे आमचं रेकॉर्ड आहे त्याच्याबद्दलचं पूर्णतः क्लिअर आहे याच्याबद्दलचं. आता मुद्दा तो नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही ज्या आत्ता विषयाला धरून आपण हा गोष्ट बोलतोय, सगळ्याच पक्षांना एका ब्रॅकेटमध्ये घालू नका. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष हे वेगळे आहेत, हे तुम्हाला कुठेतरी कळत नकळत मान्य करावं लागेल. आता तो मुद्दा बाजूला सोडा, आपण आता जनरली बोलू. आता सगळ्यात मुद्दा असा आहे की तुम्ही इन्कम कुठनं आलं त्याची 2000वरती मर्यादा, म्हणजे 2000पर्यंतचे सुद्धा नंतरचे तुम्ही त्याचे स्रोत जाहीर केले पाहिजेत. याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही, जरूर करावं, काही अडचण नाही. मुद्दा असा आहे की ज्या उद्दिष्टासाठी हे करतोय आपण, त्या बॅलन्स शीटला इन्कम तशी एक एक्सपेंडिचरची साईड असते. त्या एक्सपेंडिचर बद्दल आपण काहीच बोलत नाहीयेत. आणि ते बोलायचं कदाचित मला माहित नाही आपल्या मनात आहे का नाही. अजित अभ्यंकर, आपण एक मिनिट आपण ब्रेक नंतरच्या भागामध्ये अजित अभ्यंकर आपण खर्चाबद्दलही बोलणार आहोत. आता जो मुद्दा आहे तो त्या स्त्रोताबद्दल, त्या स्त्रोताच्या अधिकृततेबद्दल आहे. आता जी ADR ही जी संस्था या विषयात अतिशय सखोल असं संशोधन करते, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला मी सांगतोय, आम आदमी पक्षाला फक्त 25 लोकांनी 2000 पेक्षा जास्त देणग्या दिल्या. तृणमूल काँग्रेसला 13 लोकांनी 20,000 पेक्षा जास्त देणग्या दिल्या. तर यावर सगळ्यावर ताण केली आहे ती बहुजन समाज पार्टीनी. 112 कोटी रुपयाचा पक्षनिधी त्या पक्षानं गोळा केला. त्यातल्या 20,000 रुपयाच्या वरची एकही देणगी नाही. काँग्रेस पक्षाने जवळपास 600 कोटी रुपयाच्या देणगी गोळा केल्या आणि त्यात फक्त 900 जणांनी 20,000च्या वरती देणग्या दिल्या. आपल्या पक्षाबद्दल जी माहिती याच्यात आलेली आहे ती पण सांगतो अजित अभ्यंकर. 124 कोटी रुपये कम्युनिस्ट पक्षानं अधिकृतरित्या हे 20,000च्या वरचे आहेत. बाकी सगळे 20,000च्या पेक्षा खालच्या स्त्रोताचे आहेत. याचा अर्थ 121 कोटी रुपये हे पक्षात असे गोळा झाले की जे 20,000पेक्षा कमी आहेत, असं आपल्याला म्हणायचंय. एक्झॅक्टली. कारण आमच्या पक्षाचा जो मास बेस आहे, हा मास बेस हा सर्वसामान्य कामगार, कष्टकरी, कामगार संघटनांचा सभासद हाच असतो. आणि कम्युनिस्ट पक्षाला याच्याशिवाय बाकीची लोक फारशी मत देत, मध्यम वर्गातले काही थोडेफार लोक देत असतील. आमचा सपोर्ट बेस हा आहे. एक माहितीसाठी सांगतो सगळ्यांच्या, आम्हाला टाटांनी माझ्या मते 15 वर्षापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा आधी असेल
एक सगळ्यांना कॉर्पोरेट फंडिंग करायचं म्हणून एक चेक पाठवला होता. आम्ही तो चेक परत पाठवला. 57 लाख रुपयाचा चेक आम्ही आल्यादारी परत पाठवला होता. आणि कुठलाही अंडर द टेबल करत नाही. लक्षात घ्या, माहितीसाठी सांगतो, आमच्या पक्षाच्या सर्व राज्य समिती आणि जिल्हा समिती सदस्यांना, आमदार खासदार तर सोडून द्या, त्यांना त्या पक्षाकडे दरवर्षी त्यांची मालमत्ता चल आणि अचल पक्षाकडे जाहीर करावी लागते. त्याच्याशिवाय त्यांची मेंबरशिप रिन्यू होऊ शकत नाही. हे आमच्या पक्षाचे अंतर्गत अतिशय कडक नियम आहेत. तेव्हा आम्हाला हे काहीच नाही, याच्यामध्ये एकदमच साधी गोष्ट आहे आमच्या दृष्टीने. चांदूरकर नथिंग टू हाईड. एक्सपेंडिचर बद्दल बोला तेव्हा मी नाही माझे काय बोलतोय मुद्दे मी. ते व्यवस्थित सांगतो आपल्याला. चांदूरकर 57 लाखाचा टाटांचा चेक कम्युनिस्ट पक्षानं परत केला. असे किती टाटा, बिर्ला किंवा अशा मोठ्या उद्योगपतींचे चेक आपल्या सरकारनं आत्तापर्यंत परत केले? आणखीन काही नावं आहेत, पण ती सध्या आपल्या पक्षाकडे नाही आहेत. त्यांचा झुकाव दुसऱ्या पक्षाकडे आहे, म्हणून ती नावं आता मी घेत नाही. आणि इतर आणखीन काही नावं घेऊन आपल्याला आणखीन अडचणीत आणू शकत नाही. पण किती आत्तापर्यंत चेक परत केले, काँग्रेसचा इतिहास लिहिला तर किती चेक परत केल्याचा इतिहास आपण लिहाल? नाही, काय उद्योग असं आहे की हा जो विषय आहे हा सर्वांना माहिती आहे की काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे आणि त्यामुळं त्याचा खर्च पण तेवढाच मोठा आहे आणि ते डोनेशन्स स्वीकारतात आणि कॉर्पोरेटरची डोनेशन्स बहुतेक सगळे पक्ष, आता हे कम्युनिस्ट पक्ष त्याला अपवाद असेल, परंतु जे जे पक्ष सत्तेवरती आलेले आहेत ते सगळेच पक्ष जे आहेत ते काही प्रमाणामध्ये, कमी जास्ती प्रमाणामध्ये, परंतु हा जो प्रकार आहे हा थांबवला पाहिजे आणि जरी काय त्याच्यात असेल तर त्याच्याबद्दल पर्यायी योजना केली पाहिजे. जनार्दन चांदूरकर, ज्या पक्षाला निवडणुकीमध्ये एकेकाळी 352, 355 अशा तुमच्या सीट निवडून यायच्या, ते आता 40-42 वर तुम्ही आलेला आहात, त्या पक्षाला मिळणाऱ्या निधीमध्ये आम्हाला एवढी घसरण दिसत नाही. म्हणजे तुमच्या जागा जरी कमी झाल्या तरी तुम्हाला मिळणाऱ्या निधीत मात्र सातत्यानं वाढ होते आहे. तुमच्या वाढीचे आकडे मी आता देऊ शकतो, कित्येक पटीनं वाढलेत. आणि ह्या सगळा जो निधी आहे पक्षाचा, हा निवडणुकीच्या आधी 2 ते 3 महिन्यात कसा काय गोळा होतो? त्याच्या आधी जनतेचं तुमच्यावर प्रेम नसतं, त्याच्या आधी कार्यकर्त्यांचं तुमच्यावर प्रेम नसतं. हे पैसे 2 ते 3 महिन्यात नेमके गोळा कसे होतात? आणि मग जर कार्यकर्ते इतक्या असंख्य प्रमाणात तुम्हाला पैसे देत असतील तर मग तेवढी मतं का पडत नाहीत? किमान आत्ताच्या 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला ते दिसलं असतं. 2015च्या तुमच्या 14च्या विधानसभा निवडणुकीत पण दिसलं असतं. पक्षाची मतं कमी होतात आणि निधी मात्र वाढत जातो. ह्याचं गौड बंगाल काय आहे? नाही, हे आपल्या पक्षाचंच आहे असं नाही, बाकीच्या दुसऱ्या पक्षांचं पण असं आहे. आणि आपण म्हणतात ते त्याप्रमाणे ते आहे. भारतीय जनता पार्टीचं सुद्धा असंच आहे. आणि त्यामुळं हे गौड बंगाल आहे, हे सगळं आहे. परंतु त्याचबरोबर काँग्रेस पक्ष फार मोठा पक्ष आहे आणि कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी महिन्याला करोडो रुपयांची त्याला आवश्यकता असते आणि बाकीचा त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपेन्सेस असतात. आणि त्याच्यामध्ये की बाकी काही दुसरा सोर्ससुद्धा असतो, भाड्यानं इमारती वगैरे. पक्षाची प्रॉपर्टी असेल तर ती रेंट करून देण्याची त्या पीपल्स एज्युकेशन ॲक्टमध्ये तरतूद आहे. त्याप्रमाणे सुद्धा पक्षाला काही हे मिळत असतो, निधी मिळत असतो. आणि अशा पद्धतीनं पक्ष आता एवढ्या वर्षापासूनचा जुना आहे आणि तो पक्ष चाललेला आहे. नाही, बरोबर आहे, पक्ष चाललेला आहे, याच्याविषयी काही वाद नाही. विश्वंभर चौधरी, एकीकडे 57 लाखाचा चेक परत केल्याचा, येतोय मी तुमच्याकडे. विश्वंभरजी, एकीकडे 57 लाख रुपयाचा चेक केल्याचं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे मतं कमी होत आहेत, परंतु मिळणारा निधी कमी का होत नाही याचं काही गणित आम्हाला समजून येत नाही आहेत. आपल्याला काही कळलं का ते बोलले त्याच्यावरून? मला असं वाटतं की चांदूरकर साहेबांनी हा मुद्दा मांडायला पाहिजे होता. तो त्यांच्यासाठी चांगला मुद्दा होता की खरं म्हणजे सत्तेत येण्याची शक्यता असलेला दुसरा पक्ष असं म्हणून भाजपला कदाचित पर्याय म्हणून काँग्रेसकडे पाहत असतील आणि म्हणून कदाचित देणगीदार आणि उद्योगपतींनी असा विचार केला असेल की यांच्या दुश्मनीत आत्ताच जाण्याचं काही कारण नाही, आत्ता सत्तेच्या बाहेर गेले पण आत येऊ शकतात आणि त्यामुळे शक्यतो दुश्मनी नको, अशा एक उद्योगपतींचा नेहमी तो अँगल असतो. रनरला आणि विनरला दोघांनाही ते देत असतात, तर ते रनर असल्यामुळे कदाचित ते येत असावेत. परंतु मुद्दा असा आहे की मतं जी कमी होत आहेत, म्हणजे मासबेस हा कमीच होतो आणि देणग्या वाढतात, हाच तर खरा मुद्दा आहे.
हा खरा मुद्दा आहे की जो उद्योगपतींच्या सपोर्टवर चाललेली लोकशाही किंवा लोकशाहीतले पक्ष हाच खरा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की म्हणून सामान्य जन, पण मी एक याचा अँगल अजून मांडणार, तो थोडा वेगळा अँगल आहे. खरं म्हणजे मी स्वतः सांगतो, मी आम आदमी पार्टीला 2दा सोडलं तर मी कधी आयुष्यात कुठल्याही पक्षाला पैसे दिले नाही. नागरिक म्हणून ते माझंही कर्तव्य आहे ते फंडिंग. जर ते फंडिंग बंद करायचं असेल कॉर्पोरेट, तर सामान्य नागरिकांनी सुद्धा आपल्या आवडत्या पक्षाला आपल्या माहितीकरता विश्वंभर चौधरी प्रश्न आहे. आपल्या माहितीकरता मी सांगतोय, या देशामध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत नाहीये, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये, मार्क माय वर्ड्स, गेल्या 10 वर्षामध्ये राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये, की ज्या देणग्यांची आम्हाला नावं कळत नाहीत, कोणाकडनं आलेत हे कळत नाही, अशा देणग्यांमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 5 पट वाढ झालेली आहे. हे काय गौडबंगाल आहे? मतं वाढत नाहीत, मतदानाचं प्रमाण वाढत नाही, पक्षाला मिळालेली मतंही वाढत नाहीत, परंतु पैसे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतायत या देशात. त्याचं गौडबंगाल काहीच नाहीये. ते अतिशय साधं सोपं सरळ आहे असं मला वाटतं. ज्या आता मला नाव आठवत नाहीये, त्या मंत्री होत्या, पर्यावरण मंत्री होत्या, जयंती नटराजन या पर्यावरण मंत्री होत्या. त्यावेळेला जयंती टॅक्स असं म्हणलं जायचं काँग्रेसच्या काळात, आणि पुढे काही भारतीय जनता पक्षाच्या काळात त्यात काही फार सुधारणा झाली नाही. परंतु असं आहे की मी असं म्हणतो की उद्योगपतींकडून येणारा पैसा हा विकासाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, विकास प्रक्रियेशी, असं मला वाटतं. देशात जसजसे प्रोजेक्ट येतात तसतसा कॉर्पोरेट फंडिंग वाढत जातं पक्षांना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस सारख्या पक्षांना. मला असं वाटतं की विकास प्रक्रिया जी आहे ती विकास प्रक्रिया, तथाकथित विकास प्रक्रिया असं मी त्याला म्हणतो, परंतु त्या विकास प्रक्रियेत लायसन्स आणि या सगळ्या गोष्टी, सरकारी दरबारी आणणारी कामं, याच्या प्रमाणात तो निधी येत असतो. आणि मला असं वाटतं की त्यामुळे असंही चित्र तुम्हाला दिसू शकतं की कदाचित काँग्रेसच्या 4च जागा आलेल्या असतील, परंतु निधीत मात्र कमतरता झालेली नसेल, हे चित्र दिसू शकतं. मला असं वाटतं की उद्योगपती हे अतिशय प्रेमळ लोक असतात आणि ते कोणालाही नाराज करत नाहीत. शक्यतो रनरला आणि विनरला दोघांनाही ते पैसे देत असतात आणि तशा प्रमाणात हे फंडिंग येत असतं. मला वाटत नाही टाटांचा अपवाद सोडून, टाटा समप्रमाणात त्या प्रमाणात, म्हणजे ज्या प्रमाणात काही तुमची सदस्य संख्या असेल लोकसभेतली, त्या प्रमाणात टाटा सगळ्यांना निधी देतात चेकनी. परंतु अन्यथा जे इतर उद्योगपती आहेत, म्हणजे खरं उद्योगपती म्हणायचं का काय हाही प्रश्न आहे त्यांच्या बाबतीत, परंतु जे इतर उद्योगपती आहेत ते लाभार्थी असतात व्यवस्थेचे, आणि म्हणून व्यवस्था जशी लाभार्थी वाढवत राहील, इलेक्शनचं फंडिंग वाढत राहील, त्याचा आणि लोकांच्या मताशी संबंध. बोला अजित अभ्यंकर. बघा, मगाशी मला जो मुद्दा मांडायचा होता तो असा, कम्युनिस्ट पक्षाचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांची संपूर्ण त्यांना जे वेतन मिळतं, रेम्युनरेशन, हे वेतन त्यांना पक्षाकडे जमा करावं लागतं आणि त्याच्यामधून त्यांना फुल टायमरचं वेज किंवा आमदार म्हणून त्यांना लागणारा थोडा ॲडिशनल खर्च हा पक्ष देत असतो. त्यांच्या जागेसहित सर्व त्यांची जे काही त्यांना लाभ जे मिळतात त्याचा पक्ष उपयोग काय करायचा ते ठरवतो, आणि पक्ष त्यांच्या निवासामध्ये कार्यालय काढतो, फुल टायमर्स तिथं जाऊन राहतात, फुल टायमर्स पोस्ट केलेले त्या ठिकाणचे, तिथून त्यांची कार्यालय चालवतात. म्हणजे अशा अनेक प्रकारे पक्षाच्या यंत्रणेसाठी. नाही अजित अभ्यंकर, हे सगळं अत्यंत आदर्शवादी आहे. अजित अभ्यंकर, हे सगळं अत्यंत आदर्शवादी आहे, परंतु अशा पक्षांना मग मतदार भरघोस मतं का देत नाहीत, हा खरा सवाल आहे. अशा पक्षाला भरघोस मतं का मिळत नाहीत? नाही, आता मतं का देत नाहीत, आपण आता चर्चेच्या वेगळ्या क्षेत्रात जातो आहोत आता. कारण तसं जर म्हणलं तर मग संतांनी खूप मोठं, आम्ही संत आहोत की नाही आम्हाला माहित नाही, परंतु खूप मोठी वचनं सांगितली, लोक त्याप्रमाणे ऐकत नाही, त्याचा दोष आपण कोणाला द्यायचा? म्हणजे याचं विश्लेषण वेगळ्या क्षेत्रात आपल्याला करावं लागेल. आपण चर्चेचं क्षेत्र बदलतो आहोत, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि मगाशी जर तुम्ही सांगितलं की राजकीय पक्षांचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्या मिळून 5 पट वाढतंय, तुमच्या विधानामध्ये एक स्टॅटिस्टिकल एरर असण्याची शक्यता आहे, ती आपण करेक्ट करून घ्यावी. की राजकीय पक्षांची संख्या वाढली असेल, उमेदवारांची संख्या वाढली असेल, इन्फ्लेशन अकाउंट तुम्ही त्याच्यात केलेलं आहे का? माझ्या मते याचा पण तुम्ही विचार करावा. आणि 10 वर्षामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं कॉन्ट्रीब्युशन किती वाढले, पण मी अजित अभ्यंकर, लेट्स हॅव एन इकॉनॉमिक डिबेट. 10 वर्षामध्ये 5 पट इन्फ्लेशन झालंय का आपल्याकडे? 10 वर्षामध्ये 5 पट इन्फ्लेशन झालं नाही ना, 5 पट इन्फ्लेशन झालं नाही, पहिली गोष्ट. राजकीय पक्ष वाढले असतील, इन्फ्लेशन होऊ शकतं, बरोबर आहे. राजकीय पक्ष वाढले असतील, उमेदवार वाढले असतील, हे सुद्धा मगाशी विश्वंभर म्हणलं त्याच्याप्रमाणे एक व्यवस्थेतनं आपला हिस्सा घेण्याचा एक प्रकार आहे. कारण जर राजकीय पक्ष काढला, उमेदवारी जाहीर केली, तर किमान उमेदवारी मागे घेण्याकरता जे पैसे मिळतात त्याच्यामधनंही प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी पक्ष उभा करू शकतो. अनेक वेळेला राजकीय पक्ष उभे करतात. नाही, मी अशा लोकांचा डिफेन्स करण्यासाठी बोललो नाही, मी एवढ्यासाठीच बोललो की
लेट अस बी ऑब्जेक्टिव्ह. पण 10 वर्षामध्ये 5 पट वाढ झाली आहे. पार्टमध्ये मी त्याच्याबद्दल पुढे बोलीन. 10 वर्षामध्ये 5 पट वाढ झाली हे तर नक्कीच आहे. सवाल आहे की राजकीय पक्षांच्या निवडणूक स्त्रोतावर लागणाऱ्या पैशाच्या स्त्रोतावर जर बंधनं आणली तर मग निवडणुकीचा खर्च नेमका कोण आणि कसा करणार, राजकीय पक्ष कसे चालवणार. एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय पारदर्शकतेचं मृगजळ. पारदर्शकतेचं मृगजळ या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर, अजित अभ्यंकर आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी हे आहेत. जो आता मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे राजकीय पक्षांवर निर्बंध आणले तर निवडणुकीचा खर्च सरकार देणार का. राजकीय पक्षांवर निर्बंध आणले तर निवडणुकीचा खर्च सरकार देणार का. विश्वंभर चौधरी, राजकीय पक्ष जी आकडेवारी सादर करतात निवडणुकीच्या खर्चाची, त्या खरोखरच तेवढ्या पैशामध्ये निवडणूक लढवता येणार आहे का. म्हणजे आपण सेशनपासून आत्तापर्यंत इतक्या जणांनी निवडणूक प्रक्रिया सुधारण्याचा प्रयत्न केला, पारदर्शकता आणायचा प्रयत्न केला, तरी देखील त्या कायद्यामध्ये इफ देर इज अ विल टू चीट यू कॅन चीट इतक्या पळवाटा आहेत की आज जवळपास प्रत्येक उमेदवार खोटी कागदपत्र सादर करतात, खोटे आकडे सादर करतात, असा समज ठामपणे झालेला आहे. काय वाटतं आपल्याला. नाही, नक्कीच. एक म्हणजे खरं म्हणजे पार्टीला होणारं फंडिंग याचा प्रत्यक्ष निवडणुकीतला खर्च किती असं जर मला विचारलं तर माझ्या अनुमानाप्रमाणे तो खर्च 10% सुद्धा नसतो. बाकी 90% हा खर्च हे उमेदवार करत असतात. आणि म्हणून उमेदवार हे श्रीमंत पाहिजे असतात. अनेक पक्षांना, प्रथितयश पक्षांना उमेदवार हे नेहमी श्रीमंत असायला लागतात. मला असं वाटतं की तो जो 90% खर्च येतो त्याच्यावरती आज इफेक्टिव्ह असं आपल्याकडे काही नाही आहे. खरं म्हणजे मी आता ह्या गोष्टी खूप सब्जेक्टिव्ह आहेत की आता मांडवाचा खर्च किती लावायचा जाहीर सभेचा, हा सब्जेक्टिव्ह खर्च झाला. एखादा म्हणेल की मी माझा मांडव घरचाच होता आणि मी तो लावून दिला यांना फुकटात मैत्री खातर, या पक्षावर माझा विश्वास आहे, या पक्षाची विचारधारा मला आवडते म्हणून असंही म्हणण्याची शक्यता आहे. तेव्हा याचं जे काही रिअल टाईम ॲनालिसिस आहे तो एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये अशी आहे की याच्यामध्ये काही ठराविक निकष लावले पाहिजेत की एवढ्या मंडपाचं जसं आपण निविदा काढताना करतो की एवढं काम म्हणजे एवढे पैसे हे गृहीत धरलं जाईल, मग ते त्याच्यापेक्षा जास्त हे नाही हे आपल्याला गृहीत असतं. तसं त्यात केलं पाहिजे असं मला वाटतं की तो ठराविक की एवढ्या माणसांची सभा असेल काय. आता उदाहरणार्थ काही काही गोष्टीत हा हिशेब लागूच शकत नाही. त्याचं कारण खरोखर चलन हे आहे. म्हणजे काळा पैसा असं मी नाही म्हणत, मी चलन हा शब्द वापरतोय. चलन हे त्याचं कारण. उदाहरणार्थ अनेक पक्ष हे माणसांना धरून आणतात, 500 रुपये रोज देऊन ते आणतात प्रचार सभेला. आता या खर्चाचं तुम्ही अकाउंटिंग कसं करणार आहे, हा खर्च कोण कसं सांगणार, ही खरी समस्या आहे. व्हिडिओ शूटिंग किंवा काही केलं तरी नंतर अंधारात पैसे दिले जातात. कॉन्ट्रॅक्टर आहेत सर, पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत जे इलेक्शनच्या सभांना गर्दी पुरवतात तुम्हाला. ते ठाण्यामध्ये आहेत, मुंबईकडे सगळीकडे आहेत. आणि याचं अकाउंटिंग कसं करायचं हा प्रश्न आहे. हा खरं पक्षांच्या नैतिकतेचा प्रश्न आहे. म्हणजे अभ्यंकर सरांच्या पक्षासारख्याने जर सगळ्यांनी ठरवलं तर हे होऊ शकणार आहे, परंतु ते होताना दिसत नाही. उमेदवाराचा खर्च हा 90% म्हणून श्रीमंत उमेदवार आणि म्हणून एक गरीब पण योग्यता असलेली पण गरीब असलेली आता जो विश्वंभरजी आता जो मुद्दा येतो त्याच्यावर मला अजित अभ्यंकर यांना प्रश्न विचारायचा आहे. अजित अभ्यंकर, जर निवडणुकीसाठी लागणाऱ्या पैशाच्या स्त्रोतावर जर अशा प्रकारची बंधनं आली, कारण 2000 पेक्षा जास्त असलेल्यांचे सर्वांचे पॅन कार्ड सकट सगळे डिटेल्स जर जाहीर करावे लागले याच्या पुढे, तर राजकीय पक्षांची एक प्रकारे अडचण होणार आहे. आणि मग निवडणुकीचा खर्च नेमका कुणी करायचा असा सवाल पैदा होईल. यातनं काय पळवाटा निघतील असं वाटतं आपल्याला. निवडणुकीच्या खर्चाबद्दल आपण काय सांगाल, मग आपण याच्यावर बोलू इच्छित होतात. हा म्हणजे एक्झॅक्टली पण तुमचं एक विधान जे आहे की राजकीय पक्षांची अडचण होणार आहे, ज्यांची व्हायची त्यांची होती, पण ती आपण कन्सिडर करता कामा नये. अडचण होईल ती त्यांची अडचण होऊ द्यात, ती आपण कन्सिडर करता कामा नये. पण जाऊ दे, तो मुद्दा आता आपण बोललोय मगाशी. मुद्दा असा आहे की खर्च कसा करणार हा मुद्दा आहे, पण खर्च किती होतो ह्या जो विश्वंभर चौधरींनी मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्येच मला थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं आहे की बाकी काही करू नका. एक सिंपल गोष्ट फक्त करा, एक सिंपल 1 अमेंडमेंट इज इनफ. की उमेदवारांच्या वैयक्तिक खर्चावरती आज मर्यादा आहेत की 25 लाख रुपये समजा ही मर्यादा आहे का, 35 लाख झाली असेल तिची, आता काय आहे ती, आता जी काय मर्यादा आहे समजा आमदाराची, तर त्या माध्यमाच्या जाहिराती ज्या दिल्या जातात, त्या माध्यमांच्या जाहिराती, वृत्तपत्रातल्या जाहिराती म्हणजे जाहिराती म्हणून ज्या दिल्या जातात त्या पेड न्यूज सोडून द्या,
तर त्याचा खर्च करा आणि तो त्या डिवायडेड बाय इक्वल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स या जे काही नंबर ऑफ कॅन्डिडेट्स असतील ते आणि तो त्या कॅन्डिडेटच्या खर्चाच्या मर्यादेमध्ये धरा. एवढी जर एक अमेंडमेंट केली तर माझ्या मते यातले 99% प्रश्न सुटतील. अजित अभ्यंकरजी, दुसरा मुद्दा असा अजित अभ्यंकरजी बोला. ओके, गो अहेड. की राजकीय पक्षांचे जे अकाउंट्स आहेत की ज्यांनी किती खर्च केला आणि किती उत्पन्न आपलं दाखवलं, त्यांनी जे जाहिरातीवरती फक्त जो खर्च केला, भाजप काँग्रेस ज्यांनी कोणी केला असेल त्यांचा मीडियाचे स्टँडर्ड रेट घ्यायचे, ॲक्च्युअल इन्व्हॉइसिंग घ्यायचं नाही. कारण मीडियामध्ये अंडर इन्व्हॉइसिंग केलं जात आहे मला निश्चितपणाने माहिती आहे. म्हणजे 1 लाखाची जाहिरात छापून किंवा प्रसारित करून 1000 रुपयाचं बिल करायचं याबद्दल मी बोलत नाही आहे. त्याची ॲक्च्युअल प्रोजेक्टेड कॉस्ट जी आहे ती घ्यायची आणि तेवढा खर्च त्या राजकीय पक्षाच्या बॅलन्स शीटमध्ये म्हणजे प्रॉफिट इन्कम अँड एक्सपेंडिचरला दिसतो का नाही बघायचं. मी आज तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, हे जे मोठे पक्ष आहेत कम्युनिस्ट पक्ष सोडून, त्यांच्या पक्षाचा खर्च आणि त्यांच्या जाहिरातींचाच फक्त खर्च जर एकत्र केला तर ते एकाच 10 एकाच 25 प्रमाणात सुद्धा जुळणार नाही. हे मी आज चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो. हाच तर खरा सवाल आहे. जनार्दन चांदूरकर, या देशातले मोठे राजकीय पक्ष जे आहेत किंवा प्रादेशिक अस्मिता जपणारे जे पक्ष आहेत त्यांच्या निवडणूक निधीचा स्रोत, त्यांच्या पक्ष निधीचा स्रोत हा अपारदर्शक नाही आहे. केवळ तेवढंच नाही आहे तर तुमच्या निवडणुकीच्या खर्चामध्ये, पक्ष चालवण्याच्या खर्चामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर अपारदर्शकता आहे. आणि त्याच्याचमुळे जर असं बंधन आणलं तुमच्यावर हे सगळं उघड करायचं तर मग निवडणूक लढवायची फार मोठी अडचण होईल ना आपल्या पक्षाची. चांदूरकरजी. नाही, 100% बरोबर आहे. आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. माझ्याच पक्षाची अडचण होते असं नाही, तर जो पक्ष सत्तेवरती येऊ पाहतो त्या सगळ्याच पक्षांची अडचण होणार आहे. आणि अभ्यंकरनी सांगितलं तो एक फ्रॅक्शन आहे त्याच्यातला. मी निवडणूक लढवणारा माणूस आहे. मी न्यूजपेपरमध्ये किंवा टीव्ही चॅनलला माझ्या जाहिराती देत नाही. बरोबर. परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये एवढी अपारदर्शकता आहे. देयर इज ॲब्सोल्युटली नो ट्रान्सपरन्सी. आणि त्याच्यामुळे एव्हरी पॉईंट ऑफ टाइम जरी इलेक्शन कमिशननं रेट ठरवून दिलेले आहेत. खुर्चीचा रेट मंडप लावला तर खुर्चीचा रेट 20 रुपये. खुर्च्या आणायच्या किती 200 आणायच्या आणि दाखवायच्या इलेक्शन कमिशनला किती 10 दाखवायच्या. आणि त्याचं व्हिडिओ हे झालं, अमुक झालं, तमुक झालं. त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती ट्रान्सपरन्सी नाही आहे. आणि देशातील निवडणुका जर खऱ्याच सुधाराव्याच्या असतील तर रिफॉर्म्स हे का फक्त एका आणि 2 गोष्टीनं होत नाहीत. माणसांची मनं बदलण्यासाठी रिफॉर्म केला पाहिजे. आणि त्यासाठी देशातील लोकांनी पैसे देणाऱ्या उमेदवाराला नव्हे तर नीतिमत्ता असणाऱ्या उमेदवाराला, मसल पॉवर असणाऱ्या उमेदवाराला नाही किंवा पैसे मनी पॉवर असणाऱ्या उमेदवाराला नाही तर एथिकल व्हॅल्यू असणाऱ्या उमेदवाराला मतं दिली पाहिजेत. अशा पद्धतीची काही रचना करण्यात येते काय? आपल्या देशामध्ये असा कॉन्स्टिट्यूशननं भेदभाव केलेला नाही की कुणी निवडणुकीला चांदूरकरजी मध्ये एक रिफॉर्म करण्याचा प्रयत्न केला. चांदूरकरजी, मनी आणि मसल नसलेल्या उमेदवाराला मतदारांनी निवडून दिलं पाहिजे हे तर मतदार तुमचं ऐकतीलच, पण मनी आणि मसल पॉवर असलेल्या उमेदवाराला आपण तिकीट देणार नाही हे आपले पक्षश्रेष्ठी ऐकतील का? ते पण प्रॉब्लेम आहे. तो जो आहे तो माझेच पक्षश्रेष्ठी नाही, सगळेच पक्षश्रेष्ठी. आणि आयाराम गयारामचं पॉलिटिक्स आहे. काँग्रेसमध्ये एक मसल आणि मनी पॉवरवाला पॉवरफुल माणूस आहे. काँग्रेसने त्याला तिकीट दिली नाही, भाजप त्याला तिकीट देतं. आणि आज जे भाजपचा जो डोलारा उभा राहिलेला आहे अशाच लोकांच्या ज्यावरती इलेक्टिव्ह मेरिटवरती उभा राहिलेला आहे. आणि म्हणून हे देशाची लोकशाही जी आहे तिची थट्टा आहे. याच्यासाठी खऱ्या अर्थानं फार मोठं थिंकिंग व्हायला पाहिजे. मला तुम्हाला होऊन रिफॉर्मेशन व्हायला पाहिजे. फक्त चांदूरकर कम्युनिस्ट पार्टीमध्ये या
चांदूरकर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की राजकीय पक्षांना कर भरण्यापासून आपल्याकडे सूट दिलेली आहे. अहो इथे राजकीय पक्षांची जी पैसे कमवण्याची क्षमता आहे ती भल्या उद्योगपतींना लाजवेल अशी आहे. 2.5 हजार कोटी रुपये पहिले 4 राजकीय पक्ष वर्षाला आपल्याकडे कमवतात ही परिस्थिती आहे. हे पैसे गोरगरीब जनताच देते आहे. कारण तुमच्या पक्षात तर फक्त 900 लोकांनी अहो 600-700 कोटी रुपये गोळा करतात. एकेका भारतीय जनता पार्टीने बिहारमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ऑफिस घेतलं ना. आता गंमत कसं आहे, तुमचं जेव्हा सत्ता असते सत्तेवर असणारा माणूस आपल्या पक्षासाठी काय काय करतो. तुमच्याही वेळेला गाड्या दिलेल्या होत्या त्याचा हिशोब काढायला लागेल. बघ प्रत्येक जिल्हाध्यक्षाला मोठ्या आरमाडा जीप दिलेल्या होत्या. त्यावेळी संरक्षण कंत्राट बरोबर त्याच कंपनीला दिलेलं होतं का हे देखील जीप पुरवायचं हे देखील तपासून पाहायला पाहिजे. अनेक गोष्टी असतात. या सगळ्यात मी आता जात नाहीये. सवाल असा आहे आणि तो अत्यंत चांदूरकरजी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की नरेंद्र मोदींनी आज पारदर्शकता आणण्याकरता पक्षाच्या निधीमध्ये नरेंद्र मोदींनी आज पक्षाच्या निधीमध्ये पारदर्शकता आणण्याकरता जी इलेक्शन कमिशननी सूचना केलेली आहे ती अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांची कानपूरमध्ये आज केलेलं विधान आपल्याला प्रामाणिकपणाचं वाटतं काही फक्त उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या आधीची घोषणाबाजी वाटते. नाही, ते जे त्यांचं स्टेटमेंट आहे टू बी फ्रँक आणि इमानदारीने सांगतो की नरेंद्र मोदींचं हे स्टेटमेंट डिमॉनिटायझेशनचे जे वाईट इफेक्ट होतात आणि देश जो भरडला चाललेला आहे 45 कोटी लोकांना देशातील खाण्यापिण्याचं वांद झालेलं आहे त्यापासून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी काढलेली ही एक काय लावलेला एक नवीन शोध आहे. त्यांच्या मताप्रमाणेच ते कमिशनरने दिलेलं आहे. तर नाहीतर कमिशनरने किती वेळा दिलेलं आहे मागास हे. ओके, म्हणजे आपल्याला वाटतंय की ही केवळ घोषणाबाजी धूळफेक आहे, लक्ष विचलित करण्याचं आहे. आपलं काय मत आहे अजित अभ्यंकर? हे डेव्हिल कोटिंग द बायबल आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी अशा प्रकारची घोषणा असं सपोर्ट करणं म्हणजे त्यांना स्वतःच्या निवडणूक कशी झाली, त्याच्या जाहिराती कोणी दिल्या, हेलिकॉप्टर कोणी दिली, त्यांच्या पक्षाचे किती लोक आणि स्वतः त्यांच्या पर्सनल निवडणुकीवरती किती खर्च झाला याचा स्मृतीभ्रंश झाल्यासारखं ते बोलतायत. म्हणजे याला काय अर्थच नाही, विनोद आहे. म्हणजे इट्स अ जोक ऑफ द इयर. अनेक वैयक्तिक उमेदवार ज्यांच्याकडे फारसे मोठे पक्ष नाहीत असे सुद्धा प्रचारासाठी मोठी हेलिकॉप्टर्स वापरत असतात. आपल्याकडे महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अत्यंत लहान जीव असलेल्या एका पक्षाच्या प्रमुखांनी स्वतःच्या प्रचारासाठी एका विधानसभेच्या मतदारसंघाच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर वापरली होती. ही खरोखरच या राजकीय पक्षांना अजित अभ्यंकर खरोखरच सत्तारूढ आणि प्रमुख विरोधी पक्ष यांच्यामध्ये निवडणूक रिफॉर्म आणण्याची क्षमता आणि त्याहीपेक्षा वृत्ती आहे ती वेळ आता आली असं आपल्याला वाटतं का अजित अभ्यंकर? निश्चितपणे वाटतं. याचं कारण असं की मगाशी चांदूरकर ज्या मनापासून बोलत होते मी त्याला नक्कीच दाद देतो. परंतु लक्षात घ्या की या दोन पक्षांमध्ये फरक नाही म्हणून तर त्यांच्यामध्ये एवढी आदलाबदल होऊ शकते ना. काँग्रेसमधला मनुष्य भाजपमध्ये एकदम विंगेतल्या या विंगेतून त्या विंगेत जावा तसा सरळ जाऊ शकतो. याचा कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची समतुल्यता आहे. ही समतुल्यता निर्माण होणं किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस, शिवसेना असेल, मनसेचे टोटल त्यांच्यामध्ये एक प्रकारचा पोरसनेस आहे. माझ्या मते हा मुख्य मुद्दा हाच आहे की ही समतुल्यता कशाची आहे, ती वर्गाची आहे आणि ज्या प्रकारे जो कंडक्ट आहे त्या कंडक्टची समतुल्यता आहे आणि ती निश्चितपणे याच्यामुळे ही समतुल्यता असल्यामुळेच ते अशा प्रकारे जाऊ शकतात. आणि डेफिनेटली ही वेळ आज आलेली आहे. इलेक्ट्रोल रिफॉर्मचा अधिक सखोल विचार व्हायला पाहिजे. पण त्याच्या 4-5 गोष्टी जरी आणल्या तरी त्याच्यात निश्चितपणे फरक पडेल मला असं वाटतं. विश्वपती लास्ट कॉमेंट फ्रॉम यू. आजचं पंतप्रधानांचं कानपूरमधलं विधान आणि त्याचं गांभीर्य, त्याच्या मागचा प्रामाणिकपणा की ती केवळ एक घोषणाबाजी, शेषन साहेबांपासून आतापर्यंत प्रत्येक मुख्य निवडणूक आयुक्तांना या संदर्भात केलेले प्रयत्न, तरी देखील कायद्याच्या राहिलेल्या पळवाटा, अनेक उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चात केलेली फसवणूक आणि त्याहीपेक्षा सुद्धा राजकीय पक्षांना कोणताही कर नाही किंवा RTIचा कुठलाही कायदा लागू नाही, हे सगळं पाहता पंतप्रधान मोदींच्या इच्छेवर हे खरोखरच बदलू शकेल असं वाटतं. खरोखरच त्यांना इच्छा असं वाटतं आपल्याला?
मला असं वाटतं की निवडणूक आयोगाकडे 4 वर्षापासून या गोष्टी सगळ्या समोर आहेत, परंतु निवडणूक आयोगाने सुद्धा ते अशा दिवशी जाहीर करणं की ज्या दिवशी फिक्स डिपॉझिटवर व्याज लागणार नाही, टॅक्स लागणार नाही राजकीय पक्षांच्या, आणि दुसरं म्हणजे त्यांना कोणत्याही नोटा भरता येतील, याच्यानंतर जो क्षोभ उसळला, मला असं वाटतं की याचं संपूर्ण श्रेय माध्यम आणि खरं म्हणजे समाज माध्यमांना आहे. तिथून जी रिॲक्शन आली, आणि मोदी सरकार हे समाज माध्यमांवर चालणारं सरकार आहे एक प्रकारे, सोशल मीडियावर, तिथून जी रिॲक्शन आली ती फार महत्त्वाची होती असं मला वाटतं. तिथून तो आयोग सुद्धा हल्ला की काय अशी शंका घ्यायला जागा आहे. याचा अर्थ मी मोदी सांगतात ते निवडणूक आयोग करतो असा आरोप मी अजिबात करणार नाही, परंतु आयोग ज्या क्षणी जागा झाला तो क्षण फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि मोदींना आता त्याचं समर्थन करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. ही चांदोरकर साहेबांची आणि अभ्यंकर सरांची भूमिका मला मान्यच आहे. त्याचं कारण की आता जनतेला संपूर्णतः नागवलेलं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला भरजरी वस्त्र घालता येणार नाहीत हे आता जनता सांगते की तुम्ही आम्हाला उघडं करून ठेवलं ना, आता तुम्हाला आम्ही काही भरजरी काय शालू आणि काय म्हणतात ते तसं घालू देणार नाही, ही जनतेची मागणी आहे. त्यामुळे तो क्षोभ कमी करण्याचा एक मार्ग म्हणूनही नरेंद्र मोदींनी अगदी त्यांनी जे अभिनंदन वगैरे केलं निवडणूक आयुक्तांचं, खरं म्हणजे हे लोकसभेतच बिल आणता आलं असतं. खरं म्हणजे 2 वर्ष 2.5 वर्ष आता झालीत. इलेक्टोरल रिफॉर्मची फार मोठी गरज आहे हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु खरंच निधीला नरेंद्र मोदी थोपवू शकतात का तशा पद्धतीनं, हा खरा प्रश्न आहे. आणि ते करू शकत नाहीत. भारतीय जनता पक्ष हा भांडवलदारांचा पक्ष, फारच मोठ्या वर्गाचा पक्ष आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी ते करणार नाहीत. परंतु काही का असेना, म्हणजे केवळ आपल्याला कुठल्याही परिस्थितीत का असेना जी काही घोषणा झाली तिचं आपण स्वागत केलं पाहिजे. सामान्य माणूस म्हणून मी या गोष्टीचं स्वागत करतो. म्हणजे एक प्रकारे आपण याच्याबद्दल सकारात्मक आहात, याची सकारात्मक आहात ही बाजू आपण लावून धरताय. तर या बाबतीत काहीसे डावे पक्ष उदासीन दिसत आहेत, तर काँग्रेस या सगळ्याची खिल्ली उडवताना, किंवा डावे पक्ष देखील काही प्रमाणात खिल्ली उडवताना दिसत आहे. नाही, उदासीन नाही. काही खिल्लीच उडवलेली आपण एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या प्रामाणिकपणाची खिल्ली उडवतोय. बरोबर आहे. प्रेक्षक, पारदर्शकतेचा मृगजळ या विषयावर रंगली राजकीय चर्चा आपण पाहिलीत. राजकीय पक्षांना 2,000 वरची रक्कम देणगी देणाऱ्यांची नावं जाहीर करण्याची निवडणूक आयोगाची शिफारस योग्य आहे, पण या शिफारसीनुसार खरंच कायद्यात सुधारणा होतील का असा सवाल जनार्दन चांदूरकर यांनी केला. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे खर्च देखील प्रचंड मोठे असतात, त्यामुळे सगळेच पक्ष कॉर्पोरेट देणग्या घेतात, आम्ही पण घेतो असं समर्थन त्यांनी यावेळी केलं. केवळ 2,000 रुपयाचेच नव्हे, तर प्रत्येक देणगीदाराचं पॅन कार्ड, त्याचा नंबर, त्याचा पत्ता आणि नाव जाहीर करायला हवं. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी काही वर्षांपूर्वी सूचना केली होती, याची आठवण विश्वंभर चौधरी यांनी करून दिली. निवडणूक आयोगाच्या शिफारशीचं स्वागत करताना कम्युनिस्ट पक्षामध्ये ही प्रथा या आधी देखील सुरू आहे, त्यामुळे आमच्यासाठी हे काही नवं नाही, आम्हाला सहज जमणार आहे असं सांगताना टाटा ग्रुपने दिलेला 57 लाखाचा चेक कम्युनिस्ट पक्षानं कसा परत केला याची आठवण देखील अजित अभ्यंकर यांनी आज करून दिली. उद्योगपती आपली अडली नडली कामं करून घेण्यासाठी, कथित विकास प्रक्रियेतला आपला हक्क मिळवण्यासाठी विनर आणि रनर अशा दोन्ही राजकीय पक्षांना त्यांच्या वकुबानुसार देणग्या देत असतात. त्यामुळे राजकीय पक्षांना कमी मतं मिळाली तरी त्यांना मिळणाऱ्या देणग्या काही कमी होत नाहीत, याकडे विश्वंभर चौधरी यांनी लक्ष वेधलं. प्रेक्षकों, जो कुछ शीशे के घर में रहते हैं वो दूसरों के ऊपर पत्थर नहीं उछाला करते. आता कोण कोणाची मापं काढणार हा खरा सवाल आहे. जे राजकीय पक्ष स्वतः गुप्त स्वरूपातल्या देणग्या स्वीकारतात ते खरंच निवडणूक आयोगाच्या शिफारसी स्वीकारतील का? अनेक जण राजकारण हे समाजसेवेसाठी करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यासाठी तो एक बिझनेस आहे, बिझनेस रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा. आपल्या व्यवसायात कमी नफ्यात आणणाऱ्या तरतुदी खरंच राजकीय पक्ष मान्य करतील का? पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाच्या शिफारशींचं स्वागत केलंय, पण निवडणूक सुधारणेतल्या या महत्त्वपूर्ण नियमाची सुरुवात त्यांनी त्यांच्याच पक्षापासून सुरुवात करावी अशी अपेक्षा जर आज बाळगली तर हे काही चुकीचं असणार आहे का? या घडीचा आजचा सर्वात मोठा सवाल आहे, सुरुवात कोण करणार, कधी करणार आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार? किमान या निमित्तानं आज चर्चा तर सुरू झाली. हेच आज कानपूरमधल्या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचं आपण एक फलित म्हणूया. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.